डाळिंब हे आमचं नातं म्हणजे माया लेकरासारखं नातं झालं. ह्याच्यात हे तुटूच शकत नाही आम्ही. ह्याच्यामुळे डाळिंब हे आमचं मूळ पीक आणि मूळ पिकातनं ही तसं आमच्या गावाचा भाग्यविधाता म्हणलं तरी चालेल डाळिंब. कारण डाळिंबामुळेच सगळी फळबाग नवीन मग 85 साली सुरुवातीला पहिल्यांदा डाळिंब घेण्यापेक्षा आपण जिथं समजा जुन्या कोणाच्या बाग आहेत त्या ठिकाणी आपण व्हिजिट करून त्यांचं मार्गदर्शन घेतलं. सेंद्रिय पद्धतीने पिकवा. माणसाला आरोग्याच्या दृष्टिकोनातनं कसं तुमचं फळ पीक व्यवस्थित राहील त्याच्यात रिसिवड फिशिंगलं की एक तर सगळ्याचा दृष्टिकोन असा झाला की परवडतच नाही. पण त्याला बघ काही झालं तरी ते उत्पन्न येते 7-8 महिन्यात आणि ते कुठल्या तरी मार्केटला कमी जास्त करून विकलं जाते. आता रोपच जर तुम्ही सगळी बनवली आणि त्याला जर उद्या गिरायक नाही लागलं तर मग प्रश्न काय करतात, 2-2 बाजूला ठिबक टाकतात, इनलाईन टाकतात. मग त्याच्यामुळे होतंय काय, खाली तुमचं तणाचं व्यवस्थापन 4-2-10 शेतकऱ्याला भेटी द्या, त्यांचा अनुभव ऐका, त्याच्यानंतर पुढे निर्णय घ्या. नमस्कार, मी चारुशिला उद्योग वाटा या चॅनलवरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते. फळांचे गाव म्हणून समृद्ध असणारी धुमाळवाडी हे गाव, ज्या गावाला डाळिंबवाडी अशाही नावाने ओळखले जाते, ते कशामुळे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच एका प्रगतशील आणि ज्यांनी प्रथम डाळिंबाची शेती इथे फुलवली अशा प्रगतशील शेतकरी माजी उपसरपंच असलेले माननीय श्री रवींद्र धुमाळ आज यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. डाळिंब या पिकाविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला पाहूया आपण रवींद्र धुमाळ यांच्याकडूनच जाणून घेऊयात पूर्ण माहिती. डाळिंब पिकाची सुरुवात करण्यामागचा हेतू काय होता? कसं झालं, पारंपरिक पद्धतीनुसार ज्वारी, बाजरी, गहू अशा प्रकारची पिकं आमचे वडील आजोबा घेत होते. तर त्यातून काय तेवढं उत्पन्न भेटत नाही. मग फळबागातनं काहीतरी उत्पन्न भेटलं असं थोडासा जरा एक अंदाज आला. मग 85 साली सुरुवातीला पहिल्यांदा डाळिंबाची लागण करण्याचा आमच्या वडिलांनी आणि काही 4 भाच्या चुलते आणि गावातल्या 1-2-3 लोकांनी घेतला. मग सुरुवातीला रोपं उपलब्ध आली, त्याच्यानंतर बाबा त्याला थोडंसं मार्गदर्शन आलं. ह्या गोष्टीसाठी हा नवीनच प्रश्न होता फळबागमध्ये. मग त्यातून कसा मार्ग काढायचा, तर आम्हाला एक संपर्क लागला आणि लासुरण्यात जाचक कंपनी प्रकाश जाचक म्हणून आहे, त्यांच्याकडनं आम्ही डाळिंबाची गणेशची रोपं उपलब्ध केली आणि ते लागणी केल्या. मग 2 वर्षात साधारण ती झाडं आम्हाला धरायच्या स्टेजला आली, म्हणजे माल धरण्याच्या पोझिशनला. सुरुवातीला किती झाडं हे केले लागवड? पहिल्यांदा सुरुवातीला तर नवीन आपल्याला फळबाग लावायची म्हणलं म्हणलं 1 एकराचा तरी आपण प्रोजेक्ट घेतो. 1 एकरात साधारण 300 रोपं बसतात. हे त्यावेळेस 12x12 वरती लागण असायची आणि मग 300 झाडाची पहिल्यांदा ह्याच क्षेत्रात आम्ही गणेशची लागण केली. ही 1985 साली. निगा कशी राखली जायची, म्हणजे काटणी कसं झालं, ह्याला साधारण फळबाग म्हणले की देखभाल हा आलंच. मग सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस रोपं आम्ही आणली लासवडण्यावरून जाचकांच्याकडनं, तर त्यांच्याकडनं थोडंसं आम्हाला मार्गदर्शन भेटले. तिथं आमचे काका होते हनुमंतराव जाधव म्हणून, त्यांच्याकडनं मी थोडंसं मार्गदर्शन भेटलं. आणि मग बाग कशी वाढवायची, त्याला आकार कसा द्यायची, छाटणी कशी करायची, त्याच्यानंतर माल मग छाटणी कशी करायची, माल कसा धरायचा, ह्याचं थोडंसं मार्गदर्शन हवंच होतं. मग आमचे काका लासुरण्याचे हनुमंतराव जाधव होते, त्यांच्याकडं आमच्या अगोदर 2-3 वर्षाची बाग होती, त्यांच्याकडनं थोडंसं आम्ही जाऊन तिथं व्हिजिट देऊन कशा पद्धतीने छाटणी केली जाते किंवा माल धरण्यासाठी कशा पद्धतीने छाटणी केली जाते, झाडाला आकार कसा दिला जातो, ह्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकून घेतल्या. त्या पद्धतीनं त्याचे वळण दिलं झाडांना आणि 2 वर्षात आमची पहिल्या झाडं धरायला आली. 1987 साली पहिला भार आम्ही धरला आणि साधारण पहिल्याच वर्षी मला डाळिंबाच्या बागेत 1 एकराच्या त्यावेळेला 87 साली 40,000 रुपयाचं उत्पन्न भेटलं. तेव्हा झाडांना पहिलं फळ लागलं, ते फळ खाण्यायोग्य होईपर्यंतच म्हणजे किंवा बाग लावल्यापासूनच म्हणजे त्यामागचं कष्ट कसं होतं, किती कष्ट घ्यावं लागतं? त्याला असं झालं तर आपल्याला ह्या तर नवीनच होतं. फळबाग हा आपल्या आयुष्यातलं पहिली वेळ होती. मग थोडंसं अनुभवानं घेण्यापेक्षा आपण जिथं समजा जुन्या कोणाच्या बाग आहेत त्या ठिकाणी आपण व्हिजिट करून त्यांचं मार्गदर्शन घेतलं. त्याच्याबरोबर आता बऱ्याच अडचणी होत्या.
आता अगदी सुरुवातीच्या काळाला ज्यावेळी डाळिंब तुम्ही धरता त्यावेळी त्याला औषध फवारण्याचा प्रश्न असतो. आता नवीन पद्धतीनं भरपूर सुधारणा झाल्या, पण त्यावेळेला साधं तसला गटरू पंप असायचा, असा हाताने दाबायचा. आणि माप तरी कशाचं आहे, काडीच्या पिठीचे टोपान आणि त्यानं औषधं मापून टाकायची. असली म्हणजे सुरुवातीचं खडतर अवस्था होती फार. पण त्यातून सुद्धा कसं झालं, सुरुवातीच्या काळात बागांचं प्रमाण कमी होतं. मग त्यावेळेला तेल्या मर रोग हा आम्हाला कधी जाणवला नाही. जास्तीत जास्त बागेवरती फळावरती बघा काळा टिपका येतो, त्याला बॅक्टेरियल ब्लाइट म्हणतात. तेवढाचा फक्त प्रॉब्लेम याचा, पण ती बुरशीजन्य रोग असल्यामुळं 22 M45 अशा बुरशीजन्य पावडरी मारल्या की तो रोग कव्हर व्हायचा. आणि चांगल्या पद्धतीने अतिशय सुंदर असं उत्पन्न आम्हाला भेटलं. कारण फळबागाचं प्रमाण कमी असल्यामुळं रोगराई फार कमी यायची आणि औषधं मग त्याच्या मापानं फार कमी लागायची आणि क्वालिटी भेटायची. हे महत्वाचा विषय होता. आता हे अनुभवानं सिद्ध होतं. हे काय लगेच तुम्हाला म्हणजे पहिल्या वर्षी बाग लावली आणि तुम्हाला लगेच उत्पन्न भेटलं असं नाही. तर आता आमचं ह्याच्यात आता 20, 30, 25 वर्षाचा रिसर्च झाला. मग कुठल्या वेळी कुठला त्याला स्प्रे दिला पाहिजे, कुठल्या वेळी कुठलं खत वापरलं पाहिजे, कधी त्याला ताण दिला पाहिजे, बाजारपेठेच्या दृष्टिकोनातनं त्याला माल कधी आपण आणला पाहिजे, बाजारात साधारण मालाची उपलब्धता कधी लागते किंवा कधी उपलब्ध व्हावा लागतो, हा बऱ्यापैकी रिसर्च आता झालेला आहे. मग तशा पद्धतीनं आम्ही सीझन धरणे, त्याच्या छाटणी करणे, त्याचं इतर व्यवस्थापन सगळं करणे, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आम्ही बरोबर आत्मसात केल्यात आणि त्याच्यानुसार आम्ही आता चालतो. तसं मार्गदर्शन आम्ही इतर शेतकऱ्यांना बी देतो की बाबा हा सीझन तुम्ही धरू नका, ह्याच्यात बाबा थोडंसं तुम्हाला औषधाचं प्रमाण वाढतं, खतामातीचं प्रमाण वाढवावं लागतं, मग तो मालाची साईज होत नाही किंवा इतर खर्च वाढतो. आता काय शेतकऱ्याला भरपूर बाजारात कंपन्या आल्या त्या औषधाच्या असतील, मिक्सचरच्या असतील, पण तुम्ही तुमच्या रिसर्चनुसार चाला. अगदी सेंद्रियवर आणि अगदी रासायनिकवर तुम्ही पिकवायचं म्हणलं तर आता शक्य नाही. आता विषय काय झालाय, मुळात आता गव्हर्नमेंटचाच इश्यू आहे की तुम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवा. माणसाला आरोग्याच्या दृष्टिकोनातनं कसं तुमचं फळ पीक व्यवस्थित राहील, त्याच्यात रिसिवड फ्री कसं राहील, ह्याच्याकडे आता सध्या गव्हर्नमेंटचा कल आहे. त्या दृष्टिकोनातनं आम्ही सुद्धा पावलं उचलली. आता आमचं जर म्हणलं तर साधारण आम्ही आता रासायनिक खतांचा वापर जवळजवळ आम्ही 20% आणला, 100% 20% आणला. आता हे कसा आणला तर साधारण आम्ही आता काय करतोय, एक 5-6 वर्ष झालं आमच्याकडे जीवामृत आम्ही तयार करतो. जीवामृतचा आमच्याकडे टँक आहे. त्या टँकमध्ये जीवामृत तयार करून आम्ही ते जीवामृत सोडतो आणि त्याच्यामुळं आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतात. आमच्या ऑलरेडी शेतात तुम्ही जर उकरून बघितलं तर आमच्या झाडाच्या खाली सुद्धा तुम्हाला गांडूळ गावतील. त्याच्याबरोबर गांडूळ बेड लावतोय आम्ही. 1-1.5 टनाचा बेड लावला तर 1 टनभर तुम्हाला दरवर्षी गांडूळ एका 1.5 महिन्यात 2 महिन्यात तयार होतं. मग असे वर्षात आज आम्हाला 4-5 बेड निघतात. मग दरवर्षी एका समजा 5 एकर आता झाड आहेत, म्हणजे 1,500 माझ्याकडे प्लॅन्टेशन आहे. तर साधारण एक 4-5-6 बेड काढले की अर्धा-पाऊण किलो एका झाडाला गांडूळ खत 5-6 महिन्याला आपलं पडतं. आणि अशा पद्धतीने आपण रासायनिक खतांच्या वरती बऱ्यापैकी मात करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्याबरोबर रासायनिक औषधं सुद्धा कमी करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी म्हणजे पहिल्यांदा तुम्ही रासायनिक खत जास्त वापरत होता आणि आता सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करता, तर त्या उत्पन्नात काय घट झाली का? उत्पन्नात 100% घट नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर पिकवलं, व्यवस्थित त्याचं निगराणी केली तर काय अडचण येत नाही. आता ज्या गोष्टी समजा बेसिक आहेत, समजा बाग म्हणलं की त्याला फळबाग म्हणलं की त्याला काहीतरी खत माती ही पाहिजेच. मग तुम्ही ती खत माती टाकत असताना शेणखत असेल किंवा त्याच्याबरोबर गांडूळ खत असेल, हे जर तुम्ही वापरला तर नक्की रिझल्ट चांगले भेटत आहेत आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न भेटतंय. त्याच काय अडचण येत नाही. थोडंसं वाटतं म्हणजे आपल्याला की बाबा आपण हे नवीन काय करतोय, मग ह्याचं उत्पन्न घटेल काय, पण तसं काय अजून तर आम्हाला 4-5 वर्षात जाणवलं नाही. चांगल्या पद्धतीने उत्पन्न भेटते. आणि त्याच्याबरोबर रासायनिक औषधं असतील, ह्याला सुद्धा आम्ही थोडं बगल देण्याचा प्रयत्न करतो. जिथं जिथं शक्य होईल तिथं समजा निमार्क ऑइल आणून मारणं किंवा करंज ऑइल मारणं किंवा मग आपल्या घरीच 10 अर्क आम्ही आता बनवतोय. मग ते 10 अर्काचा सुद्धा प्राथमिक अवस्थेत किंवा नंतरच्या अवस्थेत आपण वापर करतो. मग त्याच्यामुळं बऱ्यापैकी तो औषधाचा खर्च सुद्धा आपला कमी होत चाललेला आहे. मग हे कमी करणं
हे गरजेचं आहे. आता कसं होतं शेती म्हणलं की एक तर सगळ्याचा दृष्टिकोन असा झाला की परवडतच नाही. बरोबर पण त्याला बगल देऊन काहीतरी वेगळं तुम्ही तुमचं आत्मसात करून घेतलं पाहिजे घेतलं. आणि त्याच्यानुसार उत्पन्न काढलं पाहिजे. नक्की फायदा होतो. तर ते फायदा कसा करून घ्यायचा हे थोडासा अनुभव सिद्ध शेतकऱ्यांच्याकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन हो. नक्की ते जर तुम्ही साधलं तसं होऊ शकतं शक्य. असं फळात काही फरक जाणवतो का रासायनिक खतं वापरणं आणि ही सेंद्रिय शेती करणं? सेंद्रियमध्ये कसं होतंय थोडं किपिंग क्वालिटी जी आहे का नाही ते चांगल्या पद्धतीने राहते असं आम्हाला थोडंसं जाणवते. कारण पहिलं कसं व्हायचं समजा रासायनिकचा वापर आम्ही करायचो का नाही खतांचा किंवा औषधांचा, तर फळ तोडल्यानंतर साधारण 1-2 दिवसात ते फार सुकल्यागत दिसायचं. आता काय होतंय ते तसं एवढं सुकलेलं दिसत नाही. थोडंसं त्याची किपिंग क्वालिटी 100% वाढलेली आहे. कधी असं झालंय का ह्या 36 वर्षात की म्हणजे भरपूर लॉस झालाय तुम्हाला? आता लॉसचा विषय कसा आहे साधारण 85-86 ला ज्यावेळेस पहिली बाग चालू झाली तेव्हा 2000 पर्यंत म्हणजे जवळ सलग 10-12-15 वर्ष तर चांगल्या पद्धतीने उत्पन्न भेटलंच. पण ज्या वेळेला 2003-4च्या दरम्यान दुष्काळ महाराष्ट्रात पडला होता पूर्ण, त्याच वेळेला आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी मर रोग आणि तेल्या रोगाचा अटॅक झाला होता डाळिंबावरती. मग त्यावेळेला थोडंसं आमचं नक्की उत्पन्न घटलं. पण त्यावेळेला आमचं झालं कसं होतं लागणी होते 86-87च्या आणि 2003-4च्या दरम्यान म्हणजे जवळजवळ त्याला 20-22 वर्ष झालेली होती. मग त्या बागा जुन्या बी झालेल्या होत्या. त्यांना काढून बी गरजेचं कारण डाळिंबाचं लाईफ आहे ते साधारण 15 ते 20 वर्ष आहे. तुम्ही कशा पद्धतीनं त्याला ट्रीटमेंट देणार त्याच्यावरती ते झाड 15 ते 20 वर्ष तुम्हाला त्याचे फळधारणा देऊ शकतं. त्याच्या 20 वर्षाच्या पुढे बाग शक्यतो राहत नाही. तर मग रोगानं किंवा मग थोडंसं ऑटोमॅटिक वयामानानुसार ती कमी होती. आता उत्पन्नाचं म्हटलं तर त्यावेळेला 2005 पर्यंत उत्पन्न आम्हाला म्हणजे दुष्काळापर्यंत चांगली भेटली. पण त्याच वर्षी जरा ते दुष्काळ आणि हे तेल्यामुळे रोग त्याच्यात आमचं उत्पन्न घटलं. मग घटलं तरी अगदीच काय लॉस झाला नाही. फक्त जे तुम्ही समजा प्रोडक्शन खर्च टाकला बाबा एक 50,000 रुपये पर एकर तर तेवढा तर नक्की आमचा वसूल झाला. असं कधी झालं नाही की 50,000 टाकलं आणि 20,000 पदरात पडले. असं कधी विषय झाला नाही. 100% आम्हाला म्हणजे प्रॉफिट जरी नाही झाला तरी नक्की खर्च तरी वसूल झाला. मग तिथून पुढं परत नव्यानं भगव्याच्या लागणी झाल्या किंवा मग थोडंसं डाळिंबाचं क्षेत्र कमी झालं आमच्या गावातलं आणि मग डाळिंबात तेल्या मर रोग येतोय म्हणल्यानंतर सगळ्यांनी थोडा विचार केला आणि मग गावात थोडासा अजून वेगळ्या पद्धतीने फळबाग लागवड करू असं सगळ्यांचा निर्णय झाला. मग सगळ्यांनी मग काय केलं त्यावेळेला कोणी सीताफळाची साधी म्हणजे बाळानगरी सीताफळ पुरंदर, त्याच्यानंतर NMK गोल्ड सीताफळ ह्या 2 व्हरायटी आल्या. त्याच्यानंतर गुजरात रेड, ते पेरू आला, परत VNR पेरू आला. अशा 2-3 व्हरायटी पेरूच्या आल्या. त्याच्यानंतर आवळ्याची बागा झाल्या. मग आवळ्यात बी नरेंद्र शिवण आहे, नरेंद्र कृष्णा कांचन अशा 2-3 व्हरायटी आहेत त्या आल्या. त्याच्यानंतर अंजिराची लागवड झाली दिनकर म्हणून. त्याच्यानंतर काही ठिकाणी पपईची लागवड झाली, काही ठिकाणी जांभळाची लागवड झाली, काही ठिकाणी आता ड्रॅगन फ्रूटची लागवड झाली. असं जवळजवळ काही ठिकाणी ॲपल बोर, चमेली बोर, चेकनट बोर अशा बोराच्या 2-4 व्हरायटी म्हणजे त्या असं 20-22 प्रकारचं 2010 पर्यंत आमच्या फळबागा धुमाळवाडीत तयार झाल्या. म्हणजे ते एका दुष्काळानंतर ते शिकलो आम्ही पुढं की शिकला बाबा की तेल्यान रोग आणि डाळिंब जातंय मग तर फळबागेशिवाय तर आपल्याला पर्याय पर्याय नाही, नाही तर त्याशिवाय उत्पन्न नाही. म्हणून मग दुसऱ्या फळबागा शोधू. फळबागा मग उदयास आल्या. आता सीताफळावर काय तेल्या येत नाही, आवळ्यावर येत नाही, अंजिरावर येत नाही. तेल्यामुळे रोगीचा अटॅक जास्तीत जास्त डाळिंबावर जास्त असतो. सगळ्यात कमी दर आणि सगळ्यात हायेस्ट म्हणजे आता ह्या 36 वर्षातला कोणत्या वर्षी? आता गणेशच्या व्हरायटीत जर बघितलं तर 2003-4च्या दरम्यान फारच रेट कमी झाला होता. त्यावेळेस उत्पन्न महाराष्ट्रात भरपूर वाढलेलं होतं. मग अगदी 10-15 रुपये किलोपर्यंत गणेश डाळिंब विकलं जायचं आणि ते जर आता पुढं जाऊन ते आम्ही तरी ठेवल्या 35-40 वर्षाची व्हरायटी आहे माझ्याकडं. गणेश डाळिंब आज तुम्ही महाराष्ट्रात गेला तर कुठेही तुम्हाला सापडणार नाही. अगदी नगण्य बागा गावतील, अगदी बऱ्यापैकी भगव्याचीच तुम्हाला डाळिंबाची बाग दिसणार. पण आम्ही का ठेवली तर तिचा हार्वेस्टिंग पिरियड कमी आहे, तिला इतर खर्च कमी आहे, त्याच्यावरती तेल्या रोगाचा अटॅक बी थोडासा बऱ्यापैकी कमी होतो, मर रोगाचा अटॅक कमी होतो. त्याचं उत्पन्न जर विचार केला तर भगव्याचा हार्वेस्टिंग पिरियड आहे 7 ते 8 महिने
आणि ह्याचा आहे 4.5-5 महिने तयार व्हायचा. मग उत्पन्नाचा अजून विचार केला तर भगव्याचं समजा 2 वर्षाचं झाड आहे आणि गणेशचं 2 वर्षाचं झाड आहे. तर गणेशच्या झाडावरती समजा 30 किलो माल निघाला तर भगव्याच्या झाडावर 20 किलोच निघणार. अशी बी तफावत आहे. प्लस भगव्याला हार्वेस्टिंग पिरियड जास्त आहे, त्याच्यामुळं खर्चाचं प्रमाण वाढतं. म्हणजे त्या पट्टीत त्याला औषधं पुढं वाढवावी लागतात. ती इतर रासायनिक खतं असतील किंवा सेंद्रिय खतं असतील ती तुम्हाला द्यावी लागते. मग त्याच्यामुळं महत्त्वाचं आम्ही तो गणेश का ठेवला आजपर्यंत की त्याला मालाची क्वालिटी बी चांगली निघते. आणि दराचं म्हणलं तर आता भगव्यात आणि गणेशमध्ये दरात फरक आहे, पण एवढ्या 4-5 वर्षात बऱ्यापैकी गणेशला सुद्धा 100 रुपये, 125 रुपये, 150 रुपये किलोपर्यंत रेट भेटतो. त्याच्यामुळे भगवा समजा त्यावेळेला 200-250 रुपयाने विकत असला, पण इतर खर्च सुद्धा भगव्याला जास्त आहे ना. हार्वेस्टिंग पिरियड जास्त आहे, रासायनिक खताचा वापर जास्त होतोय, रासायनिक औषधाचा वापर जास्त होतोय. मग त्या पट्टीत गणेश परवडते, म्हणून आम्ही आज बी ते ठेवलंय. तुम्ही त्यावेळेस रोप तुम्ही कशी उपलब्ध केली, म्हणजे पहिल्यांदाच लावायचं होतं तर, आणि आता कशी उपलब्ध होतात? पहिल्यांदा सुरुवातीला लावताना आम्ही बाहेर गावनच, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं लासुरण्यातनं जाचकांच्याकडनं रोपं आम्ही आणली. आणि आज बी काय होतंय माहितीये का, समजा तुम्हाला जर झाडं कुठल्या दृष्टिकोनातून तयार करायची हे महत्वाचं आहे. समजा तुम्हाला जर त्या बहार धरायचा म्हणलं तर त्या झाडावरती तुम्ही गुटी बांधू शकत नाही. आणि बहार धरलं तर तुम्ही 6-7 महिन्यात ते बहार काढून त्याचं उत्पन्न काढून मोकळं होता. ज्यावेळेस तुम्हाला रोपं ते जेव्हा बांधायची का नाही, त्यावेळेला जी माल काडी असते त्या माल काडीलाच ती गुटी बांधावी लागते. त्याच्यामुळे त्या बागेवरती तुम्ही माल धरू शकत नाही. मग एक उत्पन्न काय होणार तुम्हाला, म्हणजे रोपं तरी तयार करावी लागणार किंवा फळं तरी धरावी लागणार. आता फळांचं कसं आहे, काही झालं तरी ते उत्पन्न येते 7-8 महिन्यात आणि ते कुठल्या तरी मार्केटला कमी जास्त करून विकलं जाते. आता रोपच जर तुम्ही सगळी बनवली आणि त्याला जर उद्या गिरायक नाही लागलं तर मग प्रश्न येतोय की ती करायचं काय. तसं फळाचं होत नाही. फळाचं भलं मी म्हणतो 100 रुपये किलोने विकत होतं मागच्या महिन्यात, ह्या महिन्यात 80 रुपयाने विकतोय. काय का होईना पण पैसे भेटणार. पण रोपं जर वरीसभर सांभाळायची आली आणि ती जर नाही खपली तर तोच लॉस होऊ शकतो. म्हणून शक्यतो, आणि जमिनी आमच्या धुमाळवाडीत फार कमी येत्या, अगदी अर्धा एकरापासून 4-5-6 एकरापर्यंत जास्तीत जास्त क्षेत्र आहेत. त्याच्यामुळं प्रत्येकाला फळबाग करून त्यातून उत्पन्न मिळणं गरजेचं आहे, म्हणून फळावरती जोर ठेवला. पण म्हणजे नर्सरीच्या कोणी शक्यतो यात पडलं नाही. तुम्ही घरी बनवता रोप का विकतच आणता अजून? आता काय होतं, मग आम्हाला लागली तर आम्ही आमच्या तेवढ्या पुरती, समजा आता इथं 600 रोपं लावायची, मग माझ्याकडे जुनी बाग आहे. मग त्या जुन्या बागेत आपली 700-800 गुटी बांधायची. मग त्याला काय सगळी काडी गुतत नाही. एका झाडावर 10-10 बांधली तर तेवढ्या पुरतं रोपं तयार करून आम्ही स्वतः आता बऱ्यापैकी घरगुती तयार करतो. मग ह्या पद्धतीने आम्ही ड्रॅगनची लागण केली, ह्या पद्धतीने डाळिंबाची लागण करतो. फळबागेतनं उत्पन्न मिळतं हे 1 एकराचं आमच्या लक्षात आलं. नंतर हळूहळू आम्ही 2 एकर, 3 एकर, 4 एकर, 5 एकर अशा पद्धतीने आम्ही क्षेत्र वाढवत गेलो. आता उत्पन्न समजा 1 एकराचं आणि 5 एकराचं ह्या थोडीशी तफावत झाली. 5 एकर क्षेत्र वाढलं की थोडंसं उत्पन्न कमी झालं असेल, पण तरीसुद्धा इतर पिकं समजा ऊस असेल, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा इतर तुम्ही समजा टोमॅटो, वांगी, काही फळभाज्या करत असला. आता वैज्ञानिक शेती कसा उपयोग करून घेता तुम्ही? आता जुन्या म्हणजे 85-86 पासून म्हणलं तर असं काय तंत्र नव्हतंच. आता त्यावेळेला समजा तुम्हाला औषधं मारायचं म्हणलं तर समजा औषध मारलं तुम्ही आणि 1 तासाभरात पाऊस आला तर त्या औषधाचा काहीच उपयोग होत नव्हता. आता त्याला काय पर्यायच नव्हता, कारण ते काय आपण सांगू शकत नव्हतो की हवामानात बाबा कधी आपल्याकडे पाऊस पडेल आणि काय होईल. आता काय होतंय, वेदर स्टेशन आली, नवीन पद्धतीने AI सिस्टीम आली. ह्याच्यामुळे होतंय काय, आम्हाला सूचना मिळते की बाबा आता 1-2 तासानं पाऊस पडणार आहे, 1 दिवसानं पडणार आहे. मग त्याच्यामुळं तुमचा इतर जो खर्च आहे, समजा औषध तुमचं मारलं आणि धुवून गेलं असा विषय होत नाही. पण त्या मारलेल्या औषधाचा पुरेपूर उपयोग होतो आणि ह्या तंत्राचा नक्कीच आम्हाला पहिल्यापेक्षा आता फायदा होऊ लागला आहे. कारण पहिलं काय व्हायचं, काहीच अंदाज नसायचा. औषध मारून गेलं आणि तासाभरानं पाऊस आला, गेलं धुवून. परत 2 दिवसानं दुसरं औषध मारायला लागायचं. ते आता हे यामुळं आम्हाला बऱ्यापैकी समजा त्याला पाणी किती झाडाला उपलब्ध करायचं आहे, आता मातीचा ओलावा किती आहे, तुमच्या बागेत आता समजा
कुठलं कीटक किंवा कुठली बुरशीजन्य रोग तुमच्याकडं म्हणजे आता अटॅक करू शकतात ह्याची पूर्वसूचना मिळते. मग त्याच्यामुळं पूर्वसूचनेमुळे तशा पद्धतीने आपल्याला औषध घेऊन ते कव्हर करता येते. म्हणजे नक्की त्याचा फायदा नवीन तराचा होतोयच, त्यात काही अडचण नाही. उत्पन्न वाढतंय का त्यामुळे? आता ही पहिल्याच वर्षी आमचा पहिला आता प्रयोग आहे. आता ह्याला म्हणजे आता ह्याच 2 महिने झालं म्हणजे आपण हे चालू केले. पण बऱ्यापैकी अलर्ट आता ह्याच्यावरती सगळे भेटतायत आपल्याला. आणि मग ह्याच्यावरती अलर्ट भेटल्यामुळे समजा बाबा तुम्हाला खताची कुठली मात्रा द्यायची का, हे सुद्धा त्याच्यावरती सांगितलं जातंय. म्हणजे तुम्ही आता जसा काळानुसार एक वैज्ञानिक म्हणजे किंवा विज्ञानासोबतच चालताय. आणि बदललंच पाहिजे ना. पारंपरिक पद्धतीने करून आता शेती परवडण्यासारखी राहिलीच नाही. जर तुम्ही नाही बदल काळानुसार केला का नाही, पारंपरिक पद्धतीनेच गेला, तर आता समजा पहिलं आपल्याकडे बैल होती, आता ट्रॅक्टर आले. मग आता बैल हाणणार माणूसच भेटणार नाही. आता ट्रॅक्टर चालवणार निदान बाबा कोण धरून आणून तरी म्हणायला बाबा चालव ट्रॅक्टर. पहिलं समजा साध्या टेरिंगचं ट्रॅक्टर होतं, आता पॉवर स्टेरिंग चालत. मग त्या पॉवर स्टेरिंगवर तरी बसतोय, साध्या टेरिंगचा असला तर म्हणतो येऊ नका. मग हे शेतीत बदल करावेच लागतात. हे जर नाही तुम्ही काळानुसार बदललं का नाही, तर मग मजुराच्या अडचणी येते त्या, किंवा तुम्हाला काम करताना अडचणी येते. तर आम्हाला आता ह्याच्यातलं समजा सुरुवातीच्या लागणी, त्याच्यानंतर ह्याच्यात असलेली अंतरं, रोपातली अंतरं, वळीतली अंतरं, ह्या बऱ्याचशा पद्धतीत बदल करावा लागला. मग हे आमचा काळानुरूप रिसर्च होत गेला की बाबा काय केलं पाहिजे. मग आता नवीन पद्धतीने पहिलं गटर पंपानं औषध मारायचो, परत मारुती पंपानं पाय पंपानं औषध मारायचो. आता नंतर मध्यंतरी STPचं ब्लोअर आलं. ते STPच्या ब्लोअर नंतर आता मोठं टोरॅन्डोचं ब्लोअर आलं 600 लिटरचं, ते डायपंपवालं आलं. मग ह्याच्यात बदल काय करावं लागेल. मग तशा पद्धतीने नवीन लागणी करत असताना आम्ही ते अंतरात बदल केले. आता हे लागण करताना मी 14 फूट 2 वळीतलं अंतर ठेवलं, 10 फूट 2 झाडातलं अंतर ठेवलं. ह्याच्यामुळं फळबाग लागवड करत असताना किंवा फळबाग अनुदान मिळवत असताना किंवा ठिबकचं अनुदान मिळवत असताना काही अडचणी येत नाहीत. हे अंतर ठेवलं ह्याच्यामुळं थोडीशी हवा खेळती राहते. इतर वेळी हार्वेस्टिंग असेल, तुमचं औषध फवारणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शक्य होत आहेत. तर मग झाडाची लागण तुम्हाला समजा वाटलं ही फळबाग ही बहुवर्षीय आहे, त्याच्यात अंतरात कॉम्प्रोमाइज केला तर नक्की त्याचा तुम्हाला इफेक्ट होतो. म्हणजे उदाहरणार्थ काय करतात काही शेतकरी, अगदी ह्याच्यातलं अंतर कमी करून 10 फुटाच्या ऐवजी 6 फुटावर बी काय लावतात, मर येते अमकं होतं. पण ते एकदा परत 2-3 वर्ष झाली की त्या बागेचा नंतर त्यांना त्रास व्हायला सुरुवात होईल. त्यात मर रोग वाढतो या, मग त्याच्यात इतर बुरशीजन्य रोग वाढतात. त्यामुळं बागेत ही महत्त्वाची हवा खेळतीच पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही ठेवलेलं अंतर आहे ते सुद्धा योग्य पाहिजे. त्याच्याबरोबर जमिनीची प्रत निवडत असताना शक्यतो 99% जमीन ही निचऱ्याची पाहिजे. फळबागेत पाणी साठलेलं चालत नाही. पाणी साठलं की तुम्हाला रोगराईला त्यात जास्त चान्सेस. म्हणून शक्यतो तुमची जमीन ही निचऱ्याची आणि महत्त्वाचं उताराची एका बाजूला थोडीशी असावी, की जेणेकरून पावसाळ्यात जरी पाऊस झाला तरी ते पावसाचं पाणी बागेत न थांबता निघून गेलं पाहिजे. आता फळबाग म्हणलं की बऱ्यापैकी 100% 1 एकर समजा एक 5 एकर फळबाग आणि 1 एकर ऊस एवढं पाण्याचं प्रमाण नगण्य. ही झाड कुठलं झालं तरी फळबागेचं कमी पाण्यावरच असतं. आता डाळिंब तर काटेरीच आहे, त्यामुळे त्याला पाण्याचं प्रमाण कमी दिलं. तर लोक काय करतात, 2-2 बाजूला ठिबक टाकतात, इनलाईन टाकतात. मग त्याच्यामुळे होतंय काय, खाली तुमचं तणाचं व्यवस्थापन वाढतंय. जास्त भाग भिजल्यामुळं त्याचा प्रॉब्लेम येतोय. आता आम्ही काय करतोय, आमच्यात जी तुम्ही 20 वर्षाची जरी बाग बघितली तर तुम्हाला एकच ठिबकची लाईन दिसणार आणि त्याला 2 ड्रिपर दिसणार, हिथं एक आणि हिथं एक. एका झाडाला 2 ड्रिपर, ह्या बाजूला एक त्या बाजूला एक. तुम्ही इतर ठिकाणी गेला तर इन लाईन म्हणजे दोन्ही बाजूला. इतकी याला फळबागेला पाण्याची गरज नाही, पण लोक अतिरिक्त पाणी देतात. हे आता अनुभवानं सिद्ध झालं आमचं की फळबागेला पाणी कमी लागतं. मग लोकांच्या काय लक्षात येत नाही, अख्खं बेड ओलं करतात, मग त्याच्यातच बुरशीजन्य रोग शिरतात, त्याच्यातनंच मर रोगाची लागण होती आणि झाडं जातात. त्याच्यामुळं पाणी ही फळबागेला कमीच पाहिजे, कुठली असू द्या.
ह्यामध्ये तुमचं फ्युचर काय आहे, म्हणजे भविष्यात काय डाळिंबा, फक्त डाळिंब ह्या पिकाबद्दलचं भविष्य? डाळिंबात तसं तुम्ही व्यवस्थित फळं आणली, तुमची क्वालिटी असली तर 100% त्याला दर आहे. आणि ह्याचं कसं आहे, व्यवस्थापन आणि तुमचा उत्पादन खर्च कमी करणं गरजेचं आहे. तो केला पाहिजे खर्च कमी. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समजा फळबागेत योग्य अंतर ठेवणं, त्याच्यामुळं रासायनिक औषधांचा वापर कमी होतो. त्याच्याबरोबर तुमचा इतर खतांचा वगैरे वापर कमी होतोय. मग त्याच्यामुळं थोडं महत्त्वाचं आहे की तुम्ही हा अभ्यास करून फळबाग लावली पाहिजे थोडंसं. म्हणजे 4-2 शेतकऱ्यांच्याकडे जाऊन भेट देऊन काय करतात शेतकरी योग्य काय नाही हां मार्गदर्शन, योग्य सल्ला घेतलं पाहिजे. आणि मगच तुम्ही त्यात थोडंसं उतारलं पाहिजे. थोडं तुम्हाला ह्या शेतीतून म्हणजे किती पुरस्कार वगैरे कसं मिळाले, जास्त कोणकोणते मिळाले? 1993 साली पुण्यात प्रदर्शन भरलं होतं. बोर महासंघ, डाळिंब महासंघ आणि कृषी पणन महामंडळ या 3-4 संस्थांच्या वतीने एक मोठं प्रदर्शन भरवलं होतं मार्केट यार्ड पुणे येथे. त्यावेळेला माझं गणेश डाळिंबाला एक नग 1250 ग्रॅम भरला होता. आणि त्याचं ते दखल घेऊन त्यांनी मला महाराष्ट्रात पहिलं म्हणजे पारितोषिक त्यावेळेला दिलं, सर्टिफिकेट, आणि 500 रुपये त्यावेळेस त्यांनी मला बक्षीस दिले, पहिला पुरस्कार. त्याच्यानंतर मग काही प्रायव्हेट कंपन्याने, बी ॲग्रो कंपनी तिनं आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार दिला. परत महाराष्ट्र शासनाचं कृषी खात्याचं बी तालुकास्तरीय, राज्यस्तरीय पुरस्कार भेटलं. त्यात काही तुमचं कार्यप्रणालीतलं समजा छाटणीचं व्यवस्थापन असेल, खताचं व्यवस्थापन असेल, तुमचं रासायनिक खतांचा व्यवस्थापन असेल, ह्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशिक्षण आणि पुरस्कार त्यात भेटले. त्याच्यानंतर मागील वर्षी 2024ला युवा ध्येय म्हणून पुरस्कार आहे राज्यस्तरीय, तो एक पुरस्कार भेटला. 2025ला लोकमंगल पुरस्कार सुभाषराव देशमुख सोलापूर यांचा, तो एक पुरस्कार भेटला. त्याच्यानंतर आत्ता सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार फलोत्पादनमधला, तो आता 1 जुलैला होतोय आपला. अनुभव कसा होता या पुरस्कार, म्हणजे पुरस्कार मिळाले, म्हणजे पुरस्कार इथपर्यंतचा हां प्रवासाचा अनुभव कसा हां. होता? अनुभव कसा आहे, आपलं एक शेतीत आपण काम करतोय, राबतोय. मग हे कसं आहे, समजा तुम्ही एखादा कुठं दुसरं एखादी नोकरी करत असला तर त्याच्यात समजा तुम्ही एखादं काय वेगळं असं काय घडवलं तर तुमचं तिथं समजा पुरस्कार केला जातो, तुम्हाला बक्षीस दिलं जातं. तसं एक शेतकऱ्याच्या पाठीवरती थाप टाकलेली आहे. हे पुरस्कार म्हणजे त्याची रक्कम म्हणा किंवा त्याचं सर्टिफिकेट म्हणा, ह्याच्यापेक्षा आम्हाला त्याचा एक अभिमान वाटतो की आपण करतोय ह्या कामाची नक्कीच शासन कुठंतरी दखल घेतंय आणि त्याच्या दखलीचं त्या स्वरूपात आपल्याला पावती मिळते. हे अतिशय वेगळा आनंद आहे. हे काय कोणाला म्हणजे असं विकत घेऊन भेटू शकत नाही किंवा ते असं कुठं वशिला लावून भेटू शकत नाही. तुम्हाला त्यात राबावंच लागतं, कारण त्या कमिट्या येऊन सगळं तुमचं बघत असतात. आता उद्यान पंढरीसाठी बी माझं चाललेलं आहे. उद्यान पंडितच्या जवळ 2 टीमने माझ्याकडे व्हिजिट दिलेली आहे. प्रत्येक गोष्ट बारकाव्याने त्यांनी बघितली जाते किंवा तुम्ही वेगळं काय बदल केला. मग वेगळा बदल करत असताना माझं एक तंत्र मी ह्याच्यात राबवलेलं आहे जुनं, की हे तंत्र असं राबवलं आहे की आता तुम्ही ह्या झाडाला बघितलं तर पट्टा आहे बघा माझ्याकडे, हा पट्टा हा बांधलेला आहे. ह्याच्यावर झाड माझं कंट्रोल होतं. तुम्ही इतर ठिकाणी जर कुठे गेला तर तुम्हाला कळक लावलेला दिसेल, त्या कळकाला सगळ्या फांद्या उचलून बांधलेल्या दिसतील किंवा अशा 2 तारा ओढून टेले सिस्टीम केली जाईल, त्याला प्रत्येक फांदी उचलून बांधली जाईल. मग त्याला लेबर कॉस्टिंग वाढते. ह्याला मला 1 एकराला खर्च किती येतो, हा पट्टा मला 1 एकराला साधारण जास्तीत जास्त एक 15 ते 20 किलो लागतो. म्हणजे 2,500-3 हजार रुपयाचा पट्टा लागतो. 150 रुपये किलो आहे हा. आणि ह्याला एक 4 लेबर असली की 1 एकराचा तुमचा पट्टा बांधून होतो. एवढं हे कंट्रोल होतं, कारण झाडाची वाढ करत असताना ते झाड आपण त्या झाडाचा माल त्यानं पेलला पाहिजे, अशा पद्धतीने त्याची खोडाची त्याची ठेवण व्यवस्था बनवली पाहिजे. त्याशिवाय हे शक्य नाही. नाहीतर तुम्ही प्रत्येक बागेत जाऊन बघा, आज तुम्हाला हा प्रचंड मोठा खर्च आहे. मग ही तफावत आपण दूर केलेली आहे, खर्च कमी करून उत्पन्न जास्त उत्पन्न मिळावं. वाढवलेलं आहे.
ह्या सगळ्या ह्याच्यात तुमचे घरचे लोक सगळे साथ देतात का तुम्हाला? आता काय शेतीचा व्यवसाय असल्यामुळं घरच्यांना सगळ्यांना मुलाला, हा. आता मुलाची तर आमच्या बीई मेकॅनिक झालेला होता. हा. सुनबाई बीई मेकॅनिक होते. हा. ती पुण्यात सर्व्हिसला होती, हा बी पुण्यात सर्व्हिसला होता. पण आम्ही दोघं इथं, ते दोघं तिथं. मग शेवटी कसं आहे, तुमचं कुटुंब जरी एकत्र असलं तर त्याला काहीतरी एक वेगळं पण आहे. पैसा तर आयुष्यात माणूस मिळवतोच, बरोबर. पण त्याच्याबरोबर तुमचं कुटुंबही एकत्र राहणं गरजेचं आहे. नंतर त्या दोघांनी तिकडं जगायचं, आम्ही दोघांनी इथं. आमची आता समजा आता रिटायरमेंट आली, 60 वर्ष झाली की आम्ही रिटायर होणार आहे. मग रिटायर अगदी शेतीत नाहीच होत माणूस, पण एक त्याचा भाग शासनाच्या नियमानुसार. मग थोडंसं एकामेकाला काय आलं समजा दुखणं वगैरे हे ते, किंवा काय सुखादुःखाचे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी आपण पोचू शकत नाही ना, ज्यावेळेस एकटा असेल त्यावेळी. मग एकाला दोघं इथं शेतीत आम्ही असलो की आता समजा तो कधी गेला बाहेर काय कार्यक्रमाला, मी जाऊ शकतो, ते जाऊ शकतो, किंवा एकामेकाचं काय दुखणं भाणं आलं तर एकामेकाला आपण सांभाळू शकतो. ह्या बी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नुसता पैसाच महत्त्वाचा आहे आणि पैशावरच सगळं चालतं असं काही नाही. त्याच्यामुळं सुनबाईला सुद्धा चांगली नोकरी होती, बीई मेकॅनिक आहे ती, आणि पोरगा बीई मेकॅनिक. दोघांना अगदी लाख 2 लाख रुपये पगार 100% भेटला असता. पण आम्ही दोघं इथं राहिलो असतो. मग ते तिकडं व त्यांची वड, आमची इकडं वड, आणि मग काय त्यात स्वस्त ना, मग तेवढे पैसे आम्ही इथं 100% कमावतो. त्यामुळे ते बी समाधानी तर आम्ही समाधानी. आता एक धुमाळवाडी गावाला फळांचं गाव म्हणून ओळखलं जातं. हा दर्जा मिळवण्यासाठी तुम्ही म्हणजे किती प्रयत्न करावे लागले? फळांचं गाव म्हणजे आता काय झालं, पहिलं सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे 1985ला ज्यावेळेस लागलं ते डाळिंब, त्यावेळेस 95 पर्यंत 500 एकर झालं. मग त्या 500 एकर डाळिंबाची दखल घेऊन त्यावेळेला डाळिंबवाडी होणार होतं गाव. म्हणजे तसा प्रस्ताव कृषी खात्यानं सादर केला होता, पण त्याचा काही पाठपुरावा झाला नाही, त्याचे काय असेल ते निकष झाले नाहीत, त्याच्यामुळे ते काम थांबलं. मग त्याच्यानंतर आत्ता 2024-23 तर त्यावेळेला आपल्या गावात जवळजवळ 20-22 प्रकारच्या फळबागा झाल्या. मग ह्याची थोडीशी कृषी खात्यानं दखल घेतली, आणि कृषी खात्यानं दखल घेतल्यानंतर मग ते आयुक्तांच्याकडे आम्ही तसा प्रस्ताव तयार केला की बाबा आमचं गाव फळांचं गाव म्हणून जाहीर करा. मग ते पहिल्यांदा त्यांनी येऊन सगळं लिगली बघितलं, आणि बघून मग त्यांनी मान्य केले की बाबा ठीक आहे, तुमच्या गावात एवढ्या बागा आहेत म्हणजे नक्की तुम्हाला फळांचं गाव म्हणून आम्ही जाहीर करू. मग सुनील चव्हाण साहेब, आता ते रिटायर झाले, आयुक्त होते कृषी खात्याचे, मग त्यांनी आम्हाला सातारामध्ये हा पुरस्कार फळांचं गाव म्हणून धुमाळवाडीला दिला. तसं सर्टिफिकेट देऊन आमच्या गावाचं नाव बदल केला की फळांचं गाव धुमाळवाडी. आता हे डाळिंबा व्यतिरिक्त किती प्रकारची आणि कोणकोणती फळं ह्या गावात घेतली जातात? साधारण आता 20-22 प्रकारची फळं आहेत आता डाळिंबात आपल्या धुमाळवाडी गावात. तर डाळिंबाच्या 2 व्हरायटी आहेत त्यात, एक गणेश आहे, दुसरी भागवा आहे. त्याच्यानंतर द्राक्षात बी 2-3 व्हरायटी आहेत, शरद आहे, ताज गणेश आहे, परत नवीन एक व्हरायटी आहे, असे 2-3 व्हरायटी द्राक्षाचे बी आहेत. त्याच्याबरोबर अंजीर आहे, दिनकर, त्याच्यानंतर आवळा आहे, सीताफळ आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, जांभूळ आहे, पेरूच्या 2-3 व्हरायटी आहेत, व्हीएनआर आहे, जम्बो रेड आहे, रेड जम्बो आहे. त्याच्यानंतर अजून बोराच्या 3-4 व्हरायटी आहेत त्या, समजा चेकनट बोर आहे, ॲपल बोर आहे, असे बोराच्या बी 5-6 व्हरायटी आहेत. त्याच्यानंतर नवीन पद्धतीनं थोडंसं अजून वेगळं काय म्हणून एक मागील 2 वर्षात वेगळ्या पद्धतीने जरा थोडेसे मकडा किंवा अशा थोड्याफार सफरचंदाच्या वगैरे आपण ट्रायल बेसवर केले, पण ते काय तेवढं सक्सेस व्हायना. आता शेवटचा प्रश्न, तुम्ही आणि डाळिंब तुमचं म्हणजे नातं कसं आहे? आता डाळिंबन आम्ही नातं म्हणजे ह्याला सोडू शकत नाही मी आयुष्यभर. का सोडू शकत नाही ह्याला, तर ह्याच्यामुळं आमची पूर्ण लाईफस्टाईल बदलली, ह्याच्यामुळं आमचा जीवनक्रम बदलला, आमचं जीवनमान सुधारलं, त्याच्यामुळं आर्थिक सोबत आली, आर्थिक सोबत असल्यामुळे शैक्षणिक सोबत आली, आमची राहण्याची सगळी व्यवस्था सगळी म्हणजे घरं चांगली आरसीसी झाली, गावाची अख्ख्या लाईफस्टाईल बदलली. गावात पहिलं 10वी पासच्या पुढं 80-90च्या पुढं जर मी बघितलं 80-90च्या आसपास, तर 10वी पासच्या पुढं काही कोण नव्हतं. आज कसं झालं, शिक्षणाला सुद्धा आमचे मग थोडंसं आता नवीन पिढीला ह्या पैशामुळं आर्थिक सोबत आल्यामुळं उपलब्ध व्हायला लागली पैशाची. मग आता कधी अर्धा एकर क्षेत्र आहे त्याचं सुद्धा पोरगं इंजिनिअरला गेलेलं आहे. असं काय नाही की बाबा आता अडचण काय येते त्याला,
तर ते त्याच्यामुळं गाव अख्खं सुबद्ध झालंय. अगदी गावात सगळ्या तुम्हाला RCC बंगल्या दिसतील, बऱ्यापैकी सगळ्यांच्या घराच्या पुढं 4 व्हीलर दिसेल, बऱ्यापैकी ट्रॅक्टर दिसतील, बऱ्यापैकी 2 व्हीलर सगळ्यांच्या घरी दिसतील. असे सगळे आर्थिक सोबत आले. सगळं गावात अगदी चांगल्या पद्धतीनं उत्पन्न दरवर्षी भेटतंय आणि समाधान आहेत लोक. असं डाळिंब हे आमचं मूळ पीक आणि मूळ पिकातनं ही तसं आमच्या गावाचा भाग्यविधाता म्हणलं तरी चालेल डाळिंब. कारण डाळिंबामुळेच सगळी फळबाग नवीन दुसऱ्या आल्या किंवा गाव फळबागेकडे वळलं आणि पूर्ण आर्थिक सुबत्ता झाली. डाळिंब हे आमचं नातं म्हणजे माया लेकरासारखं नातं झालं. ह्याच्यात हे तुटूच शकत नाही आम्ही. ह्याच्यामुळे इतर फळबागा सुद्धा ह्या डाळिंबामुळेच आल्या. कारण ह्या फळबागा नसत्या तर आम्ही दुसऱ्या फळबागा घेऊ शकत नव्हतो. मग ह्यांचं आमचं नातं आता एवढं घट्ट झालं या फळबागांचं की आम्ही प्रत्येक बागात एक तरी व्हिजिट रोज दिल्याशिवाय इतर ठिकाणी कुठं जात नाही. 100% आज म्हणजे प्रत्येक प्लॉटमध्ये एक तरी सकाळचा राऊंड होणारच. त्याच्यानंतरच इतर कामाला तुमच्या सुरुवात होणार. तर आपण पाहिलं की ज्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम धुमाळवाडी म्हणजे फळांचे गाव असलेले धुमाळवाडी तर डाळिंब या पिकाची प्रथम लागवड केली आणि ह्या गावाला एक डाळिंब गाव म्हणून ओळखलं जाण्याची दर्जा मिळाला. तर हे होते ते शेतकरी आणि ही होती ती डाळिंबीची कथा. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.